नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर। व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, शिंदे सरकारची सामान्य शेतकरी मित्रांसाठी ऐतिहासिक महाघोषणा। होय मित्रांनो, सध्याच्या कंडिशनची सर्वात मोठी अपडेट आहे की शिंदे सरकारची सामान्य शेतकरी मित्रांसाठी ऐतिहासिक महाघोषणा। मग शिंदे सरकारची ऐतिहासिक महाघोषणा काय आहे आणि या महाघोषणेचा महापरिणाम तुमच्यावरती, माझ्यावरती आणि सामान्य कास्तकार बांधवावरती कसा होणार? आता शिंदे सरकारने कोणता महानिर्णय घेतलाय व त्याचा महापरिणाम काय होणार हे जाणून घेण्यापूर्वी शिंदे सरकारची महाघोषणा कोणती हे तरी बघून घ्या। तर शिंदे सरकारने महाघोषणा केली आहे की आता शिंदे सरकार दिवाळीपर्यंत सामान्य कास्तकार बांधवांना सरसकट 25% अग्रिम विमा देणार आहे। मग हा अग्रिम विमा कुणाला मिळणार? हा अग्रिम विमा तुम्हाला मिळणार का? मला मिळणार का? माझ्या सामान्य कास्तकार बांधवाला मिळणार का? प्रश्नांचा काहूर तुमच्या मनात या ठिकाणी उसळ्या घेत आहे। तुम्हाला वाटते की हा अग्रिम विमा आमच्यासाठी असणारी हुलकावणी तर नाहीये ना? तुम्हाला वाटते आमच्यासाठी हे मृगजळ तर नाही ना की दुरून तर दिसतंय पाण्यासारखं, पण जवळ गेल्यानंतर ते फक्त असते त्या ठिकाणी असणार स्वप्नरंजन। मग अशा परिस्थितीमध्ये या असणाऱ्या अग्रिम विम्याची संपूर्ण हकीकत सांगणार आहे की हा अग्रिम विमा कुणाला मिळणार, का मिळणार, किती मिळणार, कसा मिळणार आणि हा अग्रिम विमा दिवाळीपर्यंत सर्वांना सरसकट मिळणार का? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। आवडला तर नक्की लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवापर्यंत जो की धास्तावलाय, ज्याला वाटतंय की लेकी बाळीची बोळवण मी दिवाळीला कशी करू, त्यांच्यासाठी कृपया त्या ठिकाणी शेअर करा। आणि प्रत्येक वेळी आपण सबस्क्राइब करायचं विसरतात। अहो, रक्ताचं पाणी करून तुमच्यासाठी मी व्हिडिओ सादर करत असतो, म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक कास्तकार बांधवाला हात जोडून विनंती करतोय की एक सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या। हे माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी, कारण मी बातमी देत नाही, मी वृत्त प्रसारित करत नाही, तर ज्ञानाचा संचय तुमच्या समोर फक्त प्रस्तुत आणि प्रदर्शित करत असतो। आणि त्याचबरोबर मित्रांनो, फेसबुकवर सुद्धा आपण आलो आहोत, म्हणून फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी शिंदे सरकारचा ऐतिहासिक महानिर्णय। आणि शिंदे सरकारचा महानिर्णय तरी काय की अग्रिम विमा 25% आता दिवाळीपर्यंत सरसकट मिळणार। मग हा अग्रिम विमा तुम्हाला मिळणार का? हा अग्रिम विमा आम्हाला मिळणार का? मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण, माझा त्या ठिकाणी चांद्यापासून बांद्यापर्यंत असणारा प्रत्येक कास्तकार बांधव विचारतोय, सर आमचा नंबर लागेल का? सर दिवाळीपर्यंत आम्हाला किती त्या ठिकाणी पेमेंट मिळेल? या प्रश्नांचं उत्तर देतो। तर नुकतीच जी मीटिंग संपली, कॅबिनेट मीटिंग, त्याच्यानंतर धनंजय मुंडे जे की कृषी मंत्री आहेत, त्यांनी या ठिकाणी असणारी पूर्ण आपल्याला अपडेट दिली। त्यानुसार या वर्षी दिवाळीपर्यंत सरसगट अग्रिम पीक विमा 25% मिळणार। आता कुणाला मिळणार, कसा मिळणार? तर बघा मित्रांनो, 358 तालुके आपल्या संपूर्ण राज्यामध्ये, त्याच्यापैकी 240 असणाऱ्या तालुक्यांची लिस्ट त्या ठिकाणी आपण जर बघितली तर जाहीर करण्यात आली आहे, पण ही लिस्ट आणखीन त्या ठिकाणी अपलोड झाली नाही, आपल्यापर्यंत पोहोचली नाही आणि कोणत्याही कास्तकार बांधवाचं नाव प्रदर्शित आणखीन झालं नाही। कुणी म्हणत असेल तर हे धोतांड आहे मित्रांनो, त्या ठिकाणी लक्षात ठेवा, प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले आपण आणत असतो। म्हणून एक गोष्ट खरी की दिवाळीपर्यंत अग्रिम विमा 25% मिळणार, ही गोष्ट त्या ठिकाणी सत्य, यथार्थ आहे। पण अशा परिस्थितीत तुम्हाला प्रश्न पडला असेल की सरकार या ठिकाणी एवढ्या जबरदस्त प्रमाणात त्या ठिकाणी आश्वासनाचा पाऊस पाडते की जो पाऊस अक्षरशः जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये आमच्याकडे पडला नाही। सरकारच्या आश्वासनाच्या पावसावरती पिकं जर काढली ना तर 100% सोयाबीनला एकरी 15 क्विंटल आणि कापसाला पण 15 क्विंटल उतार येऊ शकतो, कारण तुमचा विश्वास राहिला नाही। तुम्हाला वाटते सरकारनं म्हणलं तर लॉलीपॉप आहे, सरकारच्या निर्णयावरती विश्वास कुणाचा राहिला नाही। हे जरी असलं
तर या ठिकाणी अग्रिम विमा 25% त्या ठिकाणी मिळण्याची शक्यता दिसत आहे आणि हा अग्रिम विमा तुम्हाला 9,000 रुपयापर्यंत मिळणार आहे। आता याच्यामध्ये नंबर कुणाचा लागणार, कसा लागणार, तर याच्यासाठी मित्रांनो जी काही ई पीक पाहणी वगैरे वगैरे गोष्टी त्या झालेल्या आहेत त्यानुसार मला तरी वाटते की दुष्काळी तालुके जे आहेत, कारण प्रत्येकावर अडचणी त्या सर्वांना पीक विमा मिळू शकतो। अशा परिस्थितीमध्ये सरकारलाही माझं सांगणं आहे की उभ्या जगाचा पोशिंदा कोण आहे, तर या ठिकाणी माझा सामान्य कास्तकार बांधव, अहो कितीही विज्ञान त्या ठिकाणी प्रगतशील होऊ द्या, 1 GB 2 GB 3 GB 5 GB 6 GB येऊ द्या, पोटाला कितीही डाटा त्या ठिकाणी पुरतो का, नाही, कारण डाट्यानं पोट भरत नाही, तर त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या पायाला रुतणाऱ्या काट्यानं आणि काट्यातून येणाऱ्या त्या ठिकाणी ज्वारीच्या कणसानं, गव्हाच्या तणसानं आपलं या ठिकाणी पोट भरते। म्हणून उभ्या जगाच्या पोशिंद्याला जगवा, त्याच्या माग त्या ठिकाणी खंबीर उभं राहा, नाहीतर एक दिवस असा येईल की हातात फक्त अँड्रॉइड मोबाईल असेल आणि त्याच्यामध्ये फोटो असेल तो त्या पोळीचा, फोटो असेल तो भाकरीचा आणि फक्त लोकांकडे केल्या जाणाऱ्या चाकरीचा। म्हणून सरकारनं देखील दिवाळीपर्यंत नाही तर दिवाळीच्या अगोदरच सर्वांना अग्रिम विमा 25% वर्ग करावा, ही देखील आपणास विनंती आहे। मायबाप त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, कास्तकार बांधवांनो आणि मायबाप सरकार, आपला शेतकऱ्यांशी असणारी नाळ तुटली आहे का, शेतकऱ्यांशी असणारा संबंध तुटलाय का, एकदा तपासून बघा, कारण शेतकरी जगला तरच आपण जगणार, ही गोष्ट खरी। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट नाही, कारण सांगतो जोपर्यंत पदरात पडत नाही तोपर्यंत सांगता येत नाही। म्हणून एकच गोष्ट सध्या धरा, आलं तर आपलं, गेलं तर लोकांचं, पण आशा करतो की सर्वांना सरसगट दिवाळीपर्यंत त्या ठिकाणी अग्रिम पीक विमा मिळून जाईल। जर पीक विमा मिळताना काही अडचण आली, तुमचा नंबर नाही लागला, नाव नाही आलं, तर कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहून कळवा। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। युट्यूबवर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्याच प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।